सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. ग्रामपंचायत वळसंग, तालुका जत सार्वत्रिक निवडणूक 2026 साठी आरक्षण मार्गदर्शक तक्ता जाहीर. विविध प्रवर्गांना प्रतिनिधित्वाची संधी, इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग. ग्रामपंचायत वळसंग येथील सन 2026च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रवर्गनिहाय आरक्षणाचा मार्गदर्शक तक्ता अधिकृतपणे जाहीर करण्यात आला असून गावातील राजकीय वातावरणाला वेग आला आहे. आरक्षण जाहीर होताच इच्छुक उमेदवारांनी मतदार संपर्क, संघटनात्मक बांधणी आणि निवडणूक रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या निर्देशानुसार तसेच प्रचलित नियम व अधिनियमानुसार आरक्षण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्यात आले. सन 2020 मधील आरक्षण स्थितीचा आधार घेत सन 2026 साठी नवीन आरक्षण निश्चित करण्यात आले असून त्यामध्ये सर्वसाधारण महिला, अनुसूचित जाती तसेच इतर प्रवर्गासाठी जागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. प्रशासनाकडून उपलब्ध माहितीनुसार ग्रामपंचायत वळसंगमध्ये 3 प्रभाग असून प्रत्येक प्रभागातील सदस्य पदांचे आरक्षण शासनाने निश्चित केलेल्या रोस्टरनुसार करण्यात आले आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिला आरक्षणाला विशेष प्राधान्य देण्यात आल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व अधिक बळकट होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. आरक्षण तक्त्यानुसार काही जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या ठेवण्यात आल्या असून काही जागा महिला तसेच अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत नवीन चेहरे, युवा नेतृत्व आणि विविध सामाजिक घटकांना संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ग्रामीण विकासाच्या दृष्टीने ग्रामपंचायत निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. गावातील पिण्याचे पाणी, रस्ते, आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक सुविधा तसेच विविध शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सक्षम लोकप्रतिनिधी निवडण्याची संधी ग्रामस्थांना या निवडणुकीतून मिळणार आहे. सदर आरक्षण प्रक्रिया ग्राममहसूल अधिकारी पैगंबर नदाफ, मंडळ अधिकारी, प्राधिकृत अधिकारी, गटविकास अधिकारी जत तसेच तहसीलदार जत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. संबंधित अधिकाऱ्यांनी आरक्षण मार्गदर्शक तक्त्यास अंतिम मान्यता प्रदान करून तो प्रसिद्ध केला. आरक्षण तक्ता जाहीर झाल्यानंतर गावातील विविध सामाजिक संघटना, राजकीय कार्यकर्ते आणि ग्रामस्थांमध्ये आगामी निवडणुकीतील संभाव्य समीकरणाबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. अनेक इच्छुक उमेदवारांनी आपल्या समर्थकांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली असून निवडणुकीची तयारी जोर धरू लागली आहे. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी पैगंबर नदाफ तसेच महसूल अधिकारी अजित बनसोडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आप्पाकाका यादव, दैनिक पुढारीचे पत्रकार मारुती कोळी, पोलीस पाटील राजू कुंभार, रमेश माळी, सोसायटीचे माजी चेअरमन महादेव बनगर, श्री केंचराया पतसंस्थेचे सचिव आनंदराव भोसले तसेच वळसंगमधील सर्व प्रभागातील प्रमुख नेते, युवक वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरक्षण तक्ता प्रसिद्ध झाल्यामुळे ग्रामपंचायत वळसंगच्या आगामी निवडणुकीबाबत उत्सुकता अधिक वाढली असून गावाच्या राजकारणात नव्या घडामोडींना सुरुवात झाली आहे. आगामी काळात उमेदवारी अर्ज, प्रचार यंत्रणा आणि राजकीय आघाड्यांच्या हालचालींना आणखी वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे संपूर्ण गावाचे लक्ष आता ग्रामपंचायत निवडणूक 2026 कडे लागले आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.